नमस्कार. माहितीचा अधिकार हे आपल्या सगळ्यांच्या हातातलं एक खूप मोठं आणि महत्त्वाचं शस्त्र आहे, नाही का? पण विचार करा, जर माहिती वेळेवर मिळालीच नाही तर त्या अधिकाराचा काय उपयोग? म्हणूनच आज आपण माहिती अधिकार कायदा 2005 मधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत, आणि तो म्हणजे कलम 7, जे खास करून माहिती मिळण्याच्या वेळेबद्दलच आहे. बघा, आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतोच की सरकारी कार्यालयातून माहिती मिळवायला नक्की किती वेळ लागतो, त्यासाठी काही नियम आहेत का? चला, आज याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधूया. आता थेट कलम 7 वर जाण्याआधी अगदी थोडक्यात पाहूया की हा माहितीचा अधिकार कायदा मुळात काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा कायदा सामान्य माणसाला ताकद देतो. सरकारी कामं कशी चालतात, त्यात पारदर्शकता कशी आणायची आणि अधिकाऱ्यांना जनतेप्रती जबाबदार कसं धरायचं, हे या कायद्यामुळे शक्य होतं. खरंच हे एक खूप मोठं शस्त्र आहे आपल्या हातात. या कायद्यात तशी बरीच कलमं आहेत, पण आज आपलं संपूर्ण लक्ष असणार आहे कलम 7 वर. का? कारण हे कलम वेळेबद्दल बोलतं, माहिती किती वेळेत मिळायला हवी याचे नियम ठरवतं, आणि म्हणूनच प्रत्येक अर्जदारासाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मग सरकारला किती लवकर उत्तर द्यायला लागतं? बघूया कलम 7 याबद्दल काय म्हणतं. कायदा काय म्हणतो बघा. अर्ज मिळाल्यावर माहिती अधिकाऱ्याने शक्य तितक्या लवकर माहिती दिली पाहिजे. पण आता शक्य तितक्या लवकर म्हणजे नक्की किती वेळ? नुसतं असं मोघम सोडून चालणार नाही ना. म्हणूनच कायद्यात त्यासाठी एक निश्चित कालमर्यादा दिलेली आहे, आणि ही आहे ती मुदत 30 दिवस. हो, बरोबर. कायद्यानुसार साधारणपणे कुठल्याही माहितीसाठी अर्ज केल्यापासून बरोबर 30 दिवसांच्या आत माहिती देणं बंधनकारक आहे. हा आकडा खूप महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. पण समजा एखादी माहिती खूपच जास्त तातडीची असेल तर, म्हणजे एखाद्याच्या जीवाशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर मग 30 दिवस थांबणं शक्य नाही. कायद्याने याचाही विचार केलाय. जेव्हा विषय एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा किंवा स्वातंत्र्याचा असतो तेव्हा कायदा अधिक कडक होतो आणि वेळेची मर्यादा खूपच कमी होते. ही एक विशेष तरतूद आहे. अशा गंभीर आणि तातडीच्या प्रकरणांमध्ये अर्ज केल्यापासून केवळ 48 तासांच्या आत माहिती देणं बंधनकारक आहे. विचार करा, फक्त 2 दिवस. आता जीवन आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? तर अशी परिस्थिती जिथे एखाद्या व्यक्तीच्या जीवाला किंवा स्वातंत्र्याला अगदी तात्काळ आणि गंभीर धोका निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ, चुकीच्या अटकेची भीती असेल किंवा जीवाला थेट धोका असेल तर हा नियम लागू होतो. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. समजा माहिती अधिकाऱ्यानं या 30 दिवसांचा किंवा 48 तासांच्या नियमांचं पालन केलंच नाही तर काय? मग आपण काय करायचं? म्हणजे अधिकारी वेळेत उत्तर देत नसतील तर आपल्याकडे काय पर्याय आहे? इथेच माहितीचा अधिकार कायदा आपल्याला एक अत्यंत प्रभावी आणि आपोआप लागू होणारी शक्ती देतो. आणि इथेच कायदा आपल्याला एक जबरदस्त ताकद देतो. जर वेळेत उत्तर आलं नाही तर कायदा असं मानतो की तुमचा अर्ज नाकारला गेला आहे. यालाच मानलेला नकार किंवा डीम्ड रिफ्युजल असं म्हणतात. म्हणजे बघा, तुम्हाला काहीच करायचं नाहीये, वेळ संपला की कायदाच तुमच्या बाजूने उभा राहतो. ही प्रक्रिया एकदम सरळ आहे. तुम्ही अर्ज दाखल करता, त्यानंतर कायद्याने दिलेली 30 दिवसांची किंवा 48 तासांची मुदत संपते, आणि जर या वेळेत काहीही उत्तर आलं नाही तर तुमचा अर्ज आपोआप नाकारला गेला असं समजलं जातं. आणि हे काही आपण मनाने ठरवत नाहीये. हे बघा, कायद्याच्या कलम 7 उपकलम 2 मध्ये हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हा हक्क आपल्याला थेट कायद्यातूनच मिळतो. तर या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? हे कलम आपल्याला अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची शक्ती कशी देतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. चला, कलम 7 मधले हे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. पहिलं, सामान्य माहितीसाठी 30 दिवसांची मुदत. दुसरं, जीवन आणि स्वातंत्र्याच्या बाबतीत फक्त 48 तास. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, वेळेत उत्तर नाही आलं तर तो मानलेला नकार असतो, आणि हा मानलेला नकार तुम्हाला अपील करण्यासारख्या पुढच्या कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा करून देतो. आज आपण माहिती मिळवण्याच्या वेळेबद्दल सविस्तर बोललो, पण आता मानलेला नकार मिळाल्यानंतर पुढे काय करायचं, म्हणजे अपील प्रक्रिया कशी असते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यावर आपण पुढच्या भागात नक्कीच बोलू. पण तोपर्यंत हा विचार नक्की करा की माहिती वेळेवर मिळण्याचा हा हक्क आपल्याला एक अधिक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून कसं घडवतो.